हॅलो एव्हरीवन, आज आपण MHT CIT फेनॉल्स हा टॉपिक वन शॉटमध्ये पाहणार आहोत. यापूर्वी आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह आणि अल्कोहोल्स या टॉपिकवरती वन शॉट व्हिडिओ तयार केलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही पाहू शकता. तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा. चला आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. फर्स्ट आपण पाहूया व्हॉट आर फेनॉल्स. फेनॉल्स आर ऑल्सो कॉल्ड कार्बोलिक ॲसिड. फेनॉलच कार्बोलिक ॲसिड असेही म्हणतात. फेनॉलची डेफिनेशन काय आहे? हायड्रॉक्सी डेरिव्हेटिव्ह्ज ऑफ बेन्झीन. हायड्रॉक्सी डेरिव्हेटिव्ह्ज ऑफ बेन्झीन आर कॉल्ड फेनॉल्स. म्हणजे फेनॉल्स हे बेन्झीनचे हायड्रॉक्सी डेरिव्हेटिव्ह असतात. म्हणजेच आपल्याला माहित आहे बेन्झीनमध्ये प्रत्येक कार्बनला हायड्रोजन अटॅच आहे. बेन्झीनमधले आपण एक किंवा एकापेक्षा जास्त हायड्रोजन ॲटम जर आपण हायड्रॉक्सी ग्रुपने रिप्लेस केले तर जे कंपाऊंड तयार होतात ते कंपाऊंड म्हणजे फेनॉल्स. जसे की पहा तुमच्यासमोर एक्झाम्पल आहे. इथे आपण बेन्झीनचा एक हायड्रोजन शो केलेला आहे. जर हा हायड्रोजन आपण रिमूव्ह केला आणि त्या ठिकाणी जर आपण OH ग्रुप अटॅच केला तर जो कंपाऊंड तयार होतो तो कंपाऊंड म्हणजे फेनॉल आहे. दिस इज कॉल्ड फेनॉल. ठीक आहे. म्हणजेच काय तर फेनॉल हे बेन्झीनचे हायड्रॉक्सी डेरिव्हेटिव्ह असतात. हायड्रोजन ॲटम रिमूव्ह करून त्या ठिकाणी OH ग्रुप अटॅच केला तर जो कंपाऊंड तयार होतो तो कंपाऊंड म्हणजे फेनॉल. पण आहे क्लासिफिकेशन ऑफ फेनॉल्स. तर फेनॉलचं क्लासिफिकेशन हे कशावरून केलेलं आहे? ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ OH ग्रुप्स. म्हणजे बेन्झीनला किती OH ग्रुप अटॅच आहेत डायरेक्ट त्याच्यावरून फेनॉलचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. आणि हे क्लासिफिकेशन केलेलं आहे 3 टाईपमध्ये. फेनॉल्स आर क्लासिफाईड इनटू 3 टाईप्स. फर्स्ट टाईप इज मोनोहायड्रिक फेनॉल्स, सेकंड टाईप इज डायहायड्रिक फेनॉल्स अँड थर्ड टाईप इज ट्रायहायड्रिक फेनॉल्स. चला हे आपण वन बाय वन डिस्कस करूया. फर्स्ट मोनोहायड्रिक फेनॉल्स. याच्या नावामध्येच डेफिनेशन आहे. मोनो मीन्स वन. जर फक्त एकच OH ग्रुप हा बेन्झीनला डायरेक्ट अटॅच असेल तर आपण अशा कंपाऊंडला मोनोहायड्रिक फेनॉल्स म्हणणार. ठीक आहे. चला एक्झाम्पल पहा. इथे पहा एकच OH ग्रुप हा डायरेक्ट बेन्झीनला अटॅच आहे आणि त्यामुळे आपण याला काय म्हणतो? मोनोहायड्रिक फेनॉल. म्हणजे फेनॉल हा स्वतःच एक कंपाऊंड कोणता आहे? मोनोहायड्रिक फेनॉल. त्यानंतर पहा नेक्स्ट एक्झाम्पल्स. आता इथे पहा या एक्झाम्पलमध्ये बेन्झीनला फक्त एकच OH ग्रुप अटॅच आहे आणि त्यामुळे हा मोनोहायड्रिक फेनॉल आहे. या मोनोहायड्रिक फेनॉलचं कॉमन नेम काय आहे पहा? इथे ऑर्थो पोझिशनला एक मिथाइल ग्रुप अटॅच आहे पहा. जेव्हा बेन्झीनला एक OH ग्रुप आणि एक मिथाइल ग्रुप अटॅच होतो तेव्हा आपण त्या कंपाऊंडला क्रेसॉल असं म्हणतो. मग हा जो क्रेसॉल आहे तो कोणता क्रेसॉल आहे? ऑर्थो क्रेसॉल आहे. त्याचं रिझन आहे इथे जो मिथाइल ग्रुप अटॅच आहे तो ऑर्थो पोझिशनला आहे आणि त्यामुळे आपण याला म्हणतो ऑर्थो क्रेसॉल. या एक्झाम्पलमध्ये पहा नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये मिथाइल ग्रुप हा मेटा पोझिशनला अटॅच आहे आणि त्यामुळे याला म्हणायचं मेटाक्रेसॉल. इथे मिथाइल ग्रुप हा पॅरा पोझिशन अटॅच आहे त्यामुळे याला म्हणायचं पॅराक्रेसॉल. चला नेक्स्ट आहे डायहायड्रिक फेनॉल्स. डायहायड्रिक फेनॉल मीन्स 2 OH ग्रुप्स डायरेक्टली अटॅच टू बेन्झीन रिंग. जर बेन्झीनला 2 OH ग्रुप डायरेक्ट अटॅच असतील तर अशा फेनॉलला आपण म्हणतो डायहायड्रिक फेनॉल्स. चला एक्झाम्पल्स आपण पाहूया. फर्स्ट एक्झाम्पलमध्ये पहा बेन्झीनला 2 OH ग्रुप हे डायरेक्ट अटॅच आहेत आणि त्यामुळे हा आहे डायहायड्रिक फेनॉल. मग याचं कॉमन नेम काय आहे पहा? आपण काय करूया या OH ग्रुपला आपण काय करूया फिक्स करूया. मग हा जो सेकंड OH ग्रुप आहे हा सेकंड OH ग्रुप ऑर्थो पोझिशनला अटॅच आहे. जर सेकंड OH ग्रुप हा ऑर्थो पोझिशनला अटॅच असेल तर याचं नाव लिहायचं कॅटिकोल. जर समजा सेकंड OH ग्रुप हा मेटा पोझिशनला अटॅच असेल तर याचं नाव लिहायचं रेसॉर्फिनॉल. आणि जर सेकंड OH ग्रुप हा पॅरा पोझिशनला अटॅच असेल तर याचं नाव लिहायचं क्युनोल किंवा हायड्रोक्युनोन. ठीक आहे. चला नेक्स्ट आहे ट्रायहायड्रिक फेनॉल्स. ट्रायहायड्रिक फेनॉल्स म्हणजे काय? 3 OH ग्रुप्स डायरेक्टली अटॅच टू बेन्झीन रिंग. एक्झाम्पल्स पहा. इथे फर्स्ट एक्झाम्पलमध्ये बेन्झीनला 3 OH ग्रुप अटॅच आहेत आणि त्यामुळे हा जो कंपाऊंड आहे तो आहे ट्रायहायड्रिक फेनॉल. आता याचं कॉमन नेम कसं लिहायचं पहा. आपण काय करूया कोणत्या तरी एका OH ग्रुपला म्हणजे या OH ग्रुपला आपण काय करूया फिक्स करूया. मग हे तुम्ही जर पाहिले तर हे जे 2 OH ग्रुप आहेत हे 2 OH ग्रुप कोणत्या पोझिशनला अटॅच आहेत? ऑर्थो पोझिशनला अटॅच आहेत. राहिलेले 2 OH जर ऑर्थो पोझिशनला अटॅच असतील, दोन्हीच्या दोन्ही ऑर्थो पोझिशनला असतील तर अशा कंपाऊंडला पायरोगॅलोल असं म्हणायचं. ठीक आहे. चला नेक्स्ट आपण काय केलंय हा फिक्स केलाय. राहिलेले 2 OH ग्रुप कुठे आहेत पहा? दोन्हीच्या दोन्ही OH ग्रुप हे मेटाला अटॅच आहेत आणि त्यामुळे अशा कंपाऊंडला म्हणतात फ्लोरोग्लिसरॉल. म्हणजे लक्षात ठेवायला सोपं जातं पहा. दोन्हीच्या दोन्ही ऑर्थो असतील तर काय म्हणायचं पायरोगॅलोल. दोन्हीच्या दोन्ही जर मेटा असतील तर काय म्हणतात फ्लोरोग्लिसरॉल. जर समजा
बघा आता आपण हा OH ग्रुप फिक्स केलेला आहे. जर राहिलेले 2 OH ग्रुप एक मेटल असेल आणि एक पॅरल असेल. पहा इथं आहे पॅरला आणि इथं आहे मेटला. राहिलेले 2 OH जर त्यातला एक मेटल असेल आणि एक पॅरल असेल तर अशा कंपाऊंडला काय म्हणायचं, हायड्रॉक्सी क्युनोल म्हणायचं. ठीक आहे. चला त्यानंतर आहे नेक्स्ट पॉईंट नॉमेनक्लेचर. नॉमेनक्लेचरमध्ये आपण कॉमन नेम आणि IUPAC नेम पाहतो. तर यामध्ये आपण फर्स्ट पाहूया कॉमन नेम. आता जे आपण एक्झाम्पल्स पाहिलेत क्लासिफिकेशनमध्ये ते सर्वच्या सर्व एक्झाम्पल्स कॉमन नेमचेच आहेत. जसं की ऑर्थोक्रिसॉल, मेटाक्रिसॉल, पॅराक्रिसॉल, कॅचिकोल, रिसॉर्सिनॉल, क्युनोल. ठीक आहे. ट्रायट्रिक फॉर्ममध्ये आपण 3 पाहिले, पायरोगॅलॉल, फ्लोरोग्लुसिनॉल आणि हायड्रोक्सिक्युनॉल. तर हे जे एक्झाम्पल्स आहेत हे एक्झाम्पल सर्व कॉमन नेमचे आहेत. याच्या व्यतिरिक्त आपण पाहूया इथे पहा बेंझिनला OH अटॅच आहे म्हणजे हा फिनॉल. इथं प्रिफिक्स अटॅच आहे कोणता, ब्रोमो, आणि ब्रोमो अटॅच आहे पॅरा पोझिशनला आणि त्यामुळे याचा कॉमन नेम काय लिहायचं, पी ब्रोमो फेनॉल. नेक्स्ट आहे हा इथं बेंझिनला OH अटॅच आहे, फेनॉल आहे. हा जो NO2 ग्रुप अटॅच आहे तो NO2 आहे ऑर्थोल अटॅच आणि त्यामुळे इथं नाव लिहिताना ऑर्थोनायट्रोफेनॉल असं लिहायचं कॉमन नेम. ठीक आहे, ऑर्थोनायट्रोफेनॉल. आता जरा इथे पहा OH ग्रुप आणि CHO असे 2 ग्रुप अटॅच आहेत. तर याच्यामध्ये आपला प्रिन्सिपल फंक्शन ग्रुप कोणता आहे, म्हणजे प्रायोरिटी ऑर्डरमध्ये कोणता ग्रुप फर्स्ट येतो, तर CHO ग्रुप फर्स्ट येतो. म्हणजेच बेंझिनला म्हणजे बेंझिनला जो ग्रुप अटॅच आहे त्याची फर्स्ट तुम्हाला प्रायोरिटी डिसाईड करावी लागेल. मग इथं प्रायोरिटी कोणाची फर्स्ट आहे, तर CHO ची. ठीक आहे. म्हणजे बेंझिनला जर CHO अटॅच असेल तर आपल्याला काय म्हणतो, बेन्झाइड, कारण आपला CHO हा काय झाला आता, प्रिन्सिपल फंक्शन ग्रुप झाला. ठीक आहे. त्यानंतर पहा मग आता हा जो OH ग्रुप आहे तो OH ग्रुप अटॅच कुठं आहे, ऑर्थो पोझिशनला आहे आणि त्यामुळे याचं नाव काय लिहायचं, सॅलिसाल्डिहाइड. ठीक आहे. जर OH ग्रुप हा ऑर्थो पोझिशन अटॅच असेल तर याचं नाव काय लिहायचं, सॅलिसाल्डिहाइड. नेक्स्ट आहे सॅलिसिलिक ऍसिड. सेम त्या टाईप COOH ची प्रायोरिटी फर्स्ट आहे. OH ग्रुप अटॅच आहे ऑर्थो पोझिशनला. ठीक आहे. जर बेन्झिनला जर COH अटॅच असेल तर आपल्याला बेन्झोइक ऍसिड म्हणतो. पण जर समजा OH ग्रुप हा जर ऑर्थो पोझिशन अटॅच असेल तर याचं नाव काय लिहायचं, सॅलिसिलिक ऍसिड. ठीक आहे. चला हे झालं कॉमन नेम. चला आता आपण पाहूया IUPAC नेम. चला IUPAC नेम आपण फर्स्ट पाहूया मोनोहायड्रिक फेनॉलचं. ठीक आहे. इथे पहा फर्स्ट एक्झाम्पलमध्ये OH आणि CH3. तर OH हा आपला प्रिन्सिपल फंक्शन ग्रुप आहे. मग OH ज्या कार्बन ॲटमला अटॅच आहे तो कार्बन होईल फर्स्ट कार्बन. आता इथे तुम्ही नंबरिंग कशी करणार, क्लॉकवाईज करणार की अँटी क्लॉकवाईज करणार, तर क्लॉकवाईज होईल. ठीक आहे. 1 2 सेकंड कार्बन ॲटमला मिथाइल ग्रुप आहे त्यामुळे याचं नाव फर्स्ट लिहायचं कारण हा प्रिफिक्स आहे 2 मिथाइल आणि लास्ट वर्ड काय सांगा, फेनॉल. म्हणजे IUPAC नेम काय झालं, 2 मिथाइल फेनॉल. नेक्स्ट आहे इथे पहा बरं, इथे या कार्बनला फर्स्ट आपल्याला कन्सिडर करावं लागेल. क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये नंबरिंग करा किंवा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये नंबरिंग करा. ब्रोमिन कोणता असेल, फोर्थ असेल. ठीक आहे. 4 ब्रोमो फेनॉल हे झालं याचं IUPAC नेम. फर्स्ट आपण प्रिफिक्सचं नाव लिहितो. ठीक आहे. चला नेक्स्ट आहे दिस इज फर्स्ट कार्बन. नंबरिंग तुम्ही कशी करा, क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज. हा कार्बन फोर्थ असेल, फोर्थ कार्बनला NO2 त्यामुळे 4 नायट्रोफेनॉल. चला इथे पहा दिस इज फर्स्ट कार्बन एटम. क्लॉकवाईज करा किंवा अँटी क्लॉकवाईज करा. ठीक आहे. 1 2 3 4 5 अँड 6. NO2 कुठे कुठे अटॅच आहे पहा, 2 ला 4 ला आणि 6 ला. त्यामुळे काय होणार सांगा, 2 4 6 ट्रायनायट्रो आणि लास्ट येणार फेनॉल. 2 4 6 ट्रायनायट्रो फेनॉल. चला आता आपण पाहूया डायहायड्रिक फेनॉल्स. डायहायड्रिक फेनॉल्समध्ये पहा फर्स्ट एक्झाम्पल. आता इथं दोन्हीच्या दोन्ही OH ग्रुप आहेत त्यामुळे कोणत्याही कार्बनला तुम्ही फर्स्ट कन्सिडर करू शकताय. सपोज आपण या कार्बनला फर्स्ट केलं तर तुम्हाला क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये नंबरिंग करावं लागेल. जर क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये नंबरिंग केली तर हा कार्बन सेकंड होईल. जर तुम्ही याला फर्स्ट कन्सिडर केलं तर तुम्हाला अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये नंबरिंग करावं लागेल. ठीक आहे. चला आपण याचा IUPAC नेम लिहा. तर फर्स्ट काय करायचं, याचं नाव लिहायचं, या रिंगचं नाव लिहायचं. रिंग कोणती आहे, बेन्झिन रिंग. त्यानंतर OH कुठे अटॅच आहे, 1 ला. हा OH कुठे अटॅच आहे, 2 ला. त्यामुळे काय लिहायचं, बेन्झिन नंतर 1 2. किती OH आहेत, 2 आहेत त्यामुळे लिहायचं डाय आणि लास्ट लिहायचं OL. म्हणजे तर IUPAC नेम काय झालं पहा, बेन्झिन 1 2 डायॉल. नेक्स्ट एक्झाम्पल, इथे कोणत्याही कार्बनला तुम्ही फर्स्ट कन्सिडर करू शकता. सपोज दिस इज फर्स्ट कार्बन. याला फर्स्ट कन्सिडर केलं तर तुम्हाला क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये नंबरिंग करावं लागेल. 1 2 3. हां याचं IUPAC नेम काय असेल, बेन्झिन 1 3 डायॉल. जसं आपण इथे लिहिलं ते सेम त्या टाईप आपण इथे लिहिलं. ठीक आहे. चला नेक्स्ट आहे सपोज दिस इज फर्स्ट कार्बन एटम.
क्लॉकवाईज करा किंवा अँटी क्लॉकवाईज करा, या कार्बनला 4th नंबर मिळेल. ठीक आहे. याचा IUPAC नेम काय पाहता, बेन्झीन 1,4 डायॉल. नेक्स्ट आहे ट्राहायड्रिक फेनॉल्स. ट्राहायड्रिक फेनॉल्स म्हणजे 3 OH ग्रुप हे डायरेक्ट बेन्झिनला अटॅच असणार. ठीक आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, लोएस्ट सम रूल यूज करायचा आहे. लोएस्ट सम रूल आणि लोएस्ट सम म्हणजे पहा, आता फॉर एक्झाम्पल जर आपण याला फर्स्ट कन्सिडर केलं तर तुम्हाला क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये नंबरिंग करावं लागेल 1, 2 अँड 3. ओके, 1, 2 अँड 3. आता यांची जर आपण सम केली 3, 2 आणि 1 तर सम किती येणार, 6 येणार ना. 1, 2 आणि 3 ची सम किती येणार, 6 येणार. जर तुम्ही याला फर्स्ट कन्सिडर केलं, याला सेकंड कन्सिडर केलं, याला थर्ड कन्सिडर केलं तरी सुद्धा सम किती येणार आहे, 6 येणार आहे. पण जर मिडल कार्बनला जर तुम्ही फर्स्ट कन्सिडर केलं तर मात्र तुमची सम कशी येणार आहे, जास्त. बघूया आपण करून. जर याला फर्स्ट कन्सिडर केलं तर तुम्हाला एकतर क्लॉकवाईज करावं लागेल किंवा अँटी क्लॉकवाईज. 1, 2, हा 3, हा 4, हा 5 आणि हा 6. पहा बरं किती सम येणार, 6 + 1 7, 7 + 2 9 होणार आहे. ठीक आहे. त्यामुळे ही नंबरिंग करेक्ट नाही आहे. पहिली जी आपण नंबरिंग केली होती किंवा सेकंड जी आपण नंबरिंग केली होती ती नंबरिंग आपली करेक्ट आहे. ठीक आहे. 1, 2, 3. मग याचा IUPAC नेम काय पहा, बेन्झीन 1, 2, 3 ट्राय OL. चला नेक्स्ट एक्झाम्पल पहा, दिस इज फ्लोरोग्लुसिनॉल. इथे मात्र तुम्ही कोणताही कार्बन फर्स्ट कन्सिडर करू शकता. सपोज याला फर्स्ट कन्सिडर केलं तर क्लॉकवाईज करा किंवा अँटी क्लॉकवाईज करा, नंबरिंग तर तुमची करेक्ट येणारच आहे. ठीक आहे. 1, 2, 3, 4, 5. आता याचं IUPAC नेम काय सांगता येईल, बेन्झीन 1, 3, 5 ट्राय OL. हां, नेक्स्ट एक्झाम्पल. आता इथे तुम्हाला काय करायचं आहे, लोएस्ट सम रूल यूज करायचा आहे. ठीक आहे. कारण सगळीकडेच आपण लोएस्ट सम रूल यूज करतो, पण हे जे आपण आता एक्झाम्पल पाहिलं, सेकंड एक्झाम्पल, याच्यामध्ये कोणताही कार्बन तुम्ही फर्स्ट कन्सिडर केला तर तुमची जी सम आहे ती सेमच येणार आहे. तसं आता या एक्झाम्पलमध्ये होईल का, नाही. तर तुम्हाला हाच कार्बन फर्स्ट कन्सिडर करावा लागेल. ठीक आहे. 1. त्यानंतर तुम्हाला अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये नंबरिंग करावं लागेल 1, 2, 3 अँड 4. आता सांगा IUPAC नेम काय, बेन्झीन 1, 2, 4 ट्राय OL. ठीक आहे. चला नेक्स्ट आपण पाहूया इम्पॉर्टंट एक्झाम्पल्स. आता याच्यामध्ये OH ग्रुप आणि CHO आहे. दिस इज कॉल्ड सॅलिसिलिडेट कॉमन नेम. ठीक आहे. आता OH आणि CHO मध्ये प्रायोरिटी कोणाची फर्स्ट आहे, CHO ची. त्यामुळे CHO ज्या कार्बन अटॅच आहे तो कार्बन फर्स्ट, म्हणजे हा झाला आपला प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप. मग तुम्हाला अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये नंबरिंग करावं लागेल आणि तुमचा हा कार्बन सेकंड होईल. ठीक आहे. सेकंड कार्बन आयटमला OH आहे, त्यामुळे काय लिहिणार फर्स्ट सांगा, 2 हायड्रॉक्सी आणि नंतर बेन्झीनला CHO, त्यामुळे काय लिहायचं, बेन्झाल्डिहाइड. म्हणजे याचं IUPAC नेम काय झालं पहा, 2 हायड्रॉक्सी बेन्झाल्डिहाइड. ठीक आहे. 2 हायड्रॉक्सी बेन्झाल्डिहाइड. चला नेक्स्ट एक्झाम्पल. याचा IUPAC नेम काय असेल, थोडंसं गेस करा. दिस इज फर्स्ट कार्बन आयटम, दिस इज सेकंड कार्बन आयटम, कारण CO ची प्रायोरिटी फर्स्ट आहे. ठीक आहे. म्हणजे याचा IUPAC नेम काय पहा, 2 ला OH म्हणजे 2 हायड्रॉक्सी आणि बेन्झीनला COH, त्यामुळे काय होणार, 2 हायड्रॉक्सी बेन्झोइक ऍसिड. ठीक आहे. 2 हायड्रॉक्सी बेन्झोइक ऍसिड. चला नेक्स्ट पॉईंट आहे मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ फेनॉल्स. मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ कार्बोलिक ऍसिड. यामध्ये कोणकोणत्या मेथड्स आहेत पहा. फर्स्ट मेथड आहे फ्रॉम क्लोरोबेन्झीन. दिस इज ऑल्सो कॉल्ड डाउज प्रोसेस. सेकंड मेथड इज फ्रॉम क्युमिन. थर्ड मेथड इज फ्रॉम बेन्झीन सल्फोनिक ऍसिड अँड 4 नंबर मेथड इज फ्रॉम ॲनिलीन. हे आपण 1 बाय 1 डिस्कस करूया. चला यामध्ये आपण फर्स्ट पाहूया फ्रॉम क्लोरोबेन्झीन. दिस इज कॉल्ड डाउज प्रोसेस. क्लोरोबेन्झीन पासून आपण काय प्रिपेअर करणार आहोत, फेनॉल प्रिपेअर करणार आहोत. ठीक आहे. रिएक्शन काय पहा, दिस इज क्लोरोबेन्झीन, बेन्झीनला Cl अटॅच आहे, क्लोरोबेन्झीन. क्लोरोबेन्झीनची रिएक्शन कशासोबत केली पहा, NaOH, सोडियम हायड्रॉक्साइड ॲट हाय टेम्परेचर अँड हाय प्रेशर, 623 केल्विन अँड 300 ॲटमॉस्फेरिक प्रेशर. हाय टेम्परेचर हाय प्रेशर आहे. ठीक आहे. इथे पहा ॲक्च्युली तर तुम्हाला NaOH दिलाय किती, 1, पण ॲक्च्युली तर NaOH 1 नाही पहा, इथं NaOH असतात किती, 2. आता काय तयार होईल रे, हा H आणि हा OH, H2 रिमूव्ह होणार, येस. हा Na आणि हा Cl काय रिमूव्ह होणार, NaCl रिमूव्ह होणार. मग इथं जो ONA शिल्लक राहिलाय तो ONA काय करा, या बेन्झीनला अटॅच करा. ठीक आहे. O निगेटिव्ह चार्ज आहे आणि Na पॉझिटिव्ह चार्ज आहे. ठीक आहे. द नेम ऑफ दिस कंपाऊंड इज सोडियम फेनॉक्साइड. नंतर काय केले पहा, हायड्रोलिसिस केलेला आहे, H3O पॉझिटिव्ह, किंवा तुम्ही इथं
HCl पण लिहू शकता, HCl ॲसिडिफिकेशन, H पॉझिटिव्ह Cl निगेटिव्ह, हा Na पॉझिटिव्ह आणि हा Cl निगेटिव्ह, NaCl रिमूव्ह होणार आणि हा जो H पॉझिटिव्ह आहे तो या O निगेटिव्हला अटॅच होणार आणि आपल्याला कंपाऊंड काय मिळणार, फेनॉल कार्बोलिक ॲसिड. ठीक आहे, म्हणजे जर तुम्हाला क्लोरोबेन्झिन पासून फेनॉल तयार करायचा असेल तर तुम्हाला फर्स्ट NaOH सोबत रिएक्शन करावं लागेल आणि नंतर तुम्हाला त्याचं ॲसिडिफिकेशन करावं लागेल. ठीक आहे, म्हणजे 2 स्टेपमध्ये हे रिएक्शन होऊ शकते. नेक्स्ट आहे फ्रॉम क्युमिन. क्युमिन इज ऑल्सो नोन ॲज आयसोप्रोपाइल बेन्झिन. हे दोन्ही पण नावं कसे आहेत, कॉमन नेम आहेत, क्युमिन आणि आयसोप्रोपाइल बेन्झिन. आयसोप्रोपाइल बेन्झिनचं म्हणजेच क्युमिनचं IUPAC नेम आहे 2-फिनाइल प्रोपेन. तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो याच्यावरती. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दिस इज कमर्शियल मेथड. दिस इज कमर्शियल मेथड फॉर दी प्रिपरेशन ऑफ फेनॉल. ओके, चला क्युमिनचं स्ट्रक्चर काय पहा, सिंपल आहे. क्युमिनचं स्ट्रक्चर, बेन्झीन रिंगला जर आपण आयसोप्रोपाइल ग्रुप अटॅच केला, आयसोप्रोपाइल ग्रुप, तर कोणता कंपाऊंड तयार होतो, क्युमिन तयार होतो. जसं की पहा तुमच्यासमोर एक्झाम्पल आहे, दिस इज बेन्झीन आणि या बेन्झीनला अटॅच काय केलं आपण, CH3 म्हणजे आयसोप्रोपाइल ग्रुप अटॅच केला आणि दिस इज कॉल्ड क्युमिन. ठीक आहे, चला क्युमिनचे रिएक्शन आपल्याला करायचे आहे एअर सोबत इन प्रेझेन्स ऑफ कोबाल्ट नॅफिनेट. हा हे खूप महत्त्वाचं आहे पहा, कारण याच्यावरती क्वेश्चन्स विचारलेला आहे. विच कॅटलिस्ट इज यूज इन द कमर्शियल मेथड फॉर द प्रिपरेशन ऑफ फेनॉल. ठीक आहे, कोणता कॅटलिस्ट यूज केला जातो, कोबाल्ट नॅफ्थिनेट यूज केला जातो, कोबाल्ट नॅफ्थिनेट. चला फर्स्ट काय तयार होईल ते आपण बघूया. इथं काय रे, हा H आहे, C आणि हा H. तर C आणि H च्या मध्ये काय करा, फक्त या 2 ऑक्सिजनला ऍड करा. पहा हा आपला C, हा आपला H, या दोघांच्या मध्ये आपण काय केलं, या 2 ऑक्सिजनला ऍड केलं. मग हा जो कंपाऊंड तयार झालाय त्या कंपाऊंडचं नाव आहे क्युमिन हायड्रोपेरॉक्साईड. ठीक आहे, लक्षात आलं हे, क्युमिन हायड्रोपेरॉक्साईड. त्यानंतर काय करायचं, क्युमिन हायड्रोपेरॉक्साईडला हीट करायचं ॲसिड सोबत. मग तुम्ही तर डायल्यूट HCl यूज करा किंवा डायल्यूट H2SO4 यूज करा, रिएक्शन सेमच होणार आहे. ठीक आहे, आता मी तुम्हाला इथे सांगतो की प्रोडक्ट कसे तयार होतात ते. जरा इथे पहा, क्युमिन हायड्रोपेरॉक्साईडमध्ये हा जो आहे तो आपला काय पहा, याला सर्कल करायचा, CH3 डबल बॉन्ड CH3, म्हणजे हा काय मिळाला आपला, ॲसिटोन मिळाला. शिल्लक काय राहिलं तर बेन्झीन रिंग आणि काय राहिलं पहा, हा OH. बेन्झीन रिंगला हा OH अटॅच करून टाका, म्हणजे आपल्याला काय मिळेल, फेनॉल मिळेल. ठीक आहे, आणि दिस इज बाय प्रोडक्ट. मला सांगा या रिएक्शनमध्ये तुम्हाला जो व्हॅल्युएबल बाय प्रोडक्ट मिळतो तो कोणता आहे, ॲसिटोन आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट आहे फ्रॉम बेन्झीन सल्फोनिक ॲसिड. तर बेन्झीन सल्फोनिक ॲसिडचं स्ट्रक्चर काय आहे, सिंपल आहे. बेन्झीन रिंगला SO3H ग्रुप अटॅच करायचा. जसं की पहा इथं बेन्झीन रिंगला आपण काय अटॅच केलंय, SO3H. दिस इज कॉल्ड बेन्झीन सल्फोनिक ॲसिड. आणि बेन्झीन सल्फोनिक ॲसिडची रिएक्शन करायचे NaOH. जरा नीट पहा, हा जो कंपाऊंड आहे तो कंपाऊंड ॲसिड आहे आणि इथे ॲरोवरती जो कंपाऊंड लिहिलेला आहे तो बेस आहे. म्हणजे थोडक्यात ही ॲसिड बेस रिएक्शन आहे, म्हणजे न्यूट्रलायझेशन रिएक्शन आहे, म्हणजे इथे सॉल्ट आणि वॉटर तयार होणार. ठीक आहे, आता पहा वॉटर आपण तयार करूया. हा H आणि हा OH काय रिमूव्ह झाला पहा, H2 रिमूव्ह झाला. मग इथं जो सोडियम आहे तो सोडियम काय करा, या SO3 ला अटॅच करा. पहा इथं आपण अटॅच केलाय. ओके, Na पॉझिटिव्ह मेटल येतो, Na पॉझिटिव्ह आणि बेन्झीनला SO3 निगेटिव्ह. इथं नाव काय लिहिलं आपल्याला, Na म्हणजे सोडियम बेन्झीन सल्फोनेट. ठीक आहे, सोडियम बेन्झीन सल्फोनेट फर्स्ट तयार होतो. नंतर काय केले पहा, नंतर परत याचे रिएक्शन केले NaOH सोबत ॲट 573 केल्विन. ठीक आहे, आता इथेही आपण NaOH किती यूज करणार आहोत, 2, पण ॲक्च्युअली दिला इथे किती सांगा, एकच दिलेला आहे. ठीक आहे, इथे काय होणार, H आणि OH, H2 रिमूव्ह होणार. इथं लक्षात आहे, HOH H2 रिमूव्ह होणार, हा Na आणि हा SO3 Na असं म्हणून Na2SO3 रिमूव्ह होणार. इथे शिल्लक करायला फक्त ONA. ठीक आहे, हा ONA काय करायचं, बेन्झीनला अटॅच करा, म्हणजे आपल्याला हा कंपाऊंड मिळेल सोडियम फिनॉक्साईड. जसं आपल्याला फर्स्ट स्टेपमध्ये मिळालं होतं पहा, फर्स्ट आपली मेथड फ्रॉम क्लोरोबेन्झीन बाय डाउज प्रोसेस. ठीक आहे, नंतर काय करायचं, सोडियम फिनॉक्साईडचं ॲसिडिफिकेशन करायचं, म्हणजे रिएक्शन करायची HCl सोबत, H पॉझिटिव्ह Cl निगेटिव्ह. हा Na पॉझिटिव्ह आणि हा Cl निगेटिव्ह, NaCl रिमूव्ह होईल आणि हा जो H पॉझिटिव्ह आहे तो या O निगेटिव्हला अटॅच होईल. ठीक आहे, म्हणजे काय तयार होईल पहा, OH, म्हणजेच काय तयार झाला, हा फेनॉल कार्बोलिक ॲसिड. ठीक आहे, नेक्स्ट आहे फ्रॉम ॲनिलीन. ॲनिलीन म्हणजे काय, बेन्झीनला NH2 ग्रुप अटॅच करायचा आहे. बेन्झीनला NH2 ग्रुप अटॅच केला आपण
दिस इज ॲनिलीन आणि ॲनिलीनची रिएक्शन करायची HNO2 सोबत. द नेम ऑफ HNO2 इज नायट्रस ॲसिड. ठीक आहे, नायट्रस ॲसिड. मग हा नायट्रस ॲसिड कसा तयार झाला, तर NaNO2 आणि HCl यांच्या कॉम्बिनेशन. जरा पहा, हा Na आणि हा Cl, NaCl रिमूव्ह झाला, शिल्लक राहिलं H आणि NO2 म्हणजेच काय HNO2. तुम्हाला कधी कधी HNO2 देणार नाहीयेत, फक्त ॲरोवरती काय लिहिलं जाईल, NaNO2 आणि HCl एवढंच लिहिलं जाईल, एवढंच लिहिलं जाईल ॲरोवरती. म्हणजेच तुम्हाला काय दिलेलं ते HNO2 दिलेलं आहे. काय तयार होतं पाहिजे, इथे तयार होतो बेन्झिन डायझोनियम क्लोराईड. बेन्झिनला अटॅच काय करायचा, N2 पॉझिटिव्ह आणि Cl निगेटिव्ह. बेन्झिनला N2 पॉझिटिव्ह आणि Cl निगेटिव्ह. या कंपाऊंडचं नाव आहे बेन्झिन डायझोनियम क्लोराईड. ठीक आहे, नंतर काय करायचं, बेन्झिन डायझोनियम क्लोराईडला हीट करायचं आहे वॉटर सोबत. ठीक आहे, वॉटर आपण अजून कसं लिहू शकतो रे, H पॉझिटिव्ह आणि OH निगेटिव्ह असंही लिहू शकतो ना. येस, हा H पॉझिटिव्ह आणि हा Cl निगेटिव्ह. काय रिमूव्ह झाला पहा, इथं HCl रिमूव्ह झाला. हा जो N2 प्लस आहे, हा N2 प्लस नायट्रोजन गॅसच्या फॉर्ममध्ये रिमूव्ह झाला. आणि आता इथे शिल्लक करायला OH निगेटिव्ह. हा OH निगेटिव्ह काय करायचं, बेन्झिनला अटॅच करा, म्हणजे तुम्हाला कंपाऊंड कोणता मिळेल, कार्बोलिक ॲसिड, फेनॉल. ठीक आहे, चला नेक्स्ट आहे ॲसिडिक नेचर ऑफ फेनॉल्स. जसं आपण पाठ्यामागं अल्कोहोल्सचं पाहिलं होतं, अल्कोहोल्स कसे असतात, ॲसिडिक. सेम त्या टाईप फेनॉल सुद्धा कसे असतात, ॲसिडिक. मग मला सांग, ॲसिड म्हणजे काय. ॲसिड आपण कोणाला म्हणतो, जो प्रोटॉन देतो, जो प्रोटॉन डोनर असतो त्याला आपण ॲसिड म्हणतो. ठीक आहे, चला फर्स्ट आपण ॲसिडचे डेफिनेशन पाहूया. ॲसिड मीन्स प्रोटॉन डोनर, दॅट इज H+ डोनर. फेनॉल्स आर ॲसिडिक ड्यू टू इट्स ॲबिलिटी टू लूज प्रोटॉन and form phenoxide ion. Why phenols are acidic? Because phenol has ability to lose proton and form phenoxide ion. फेनॉल सुद्धा काय करतो, प्रोटॉन लूज करतो, प्रोटॉन डोनेट करतो आणि त्यामुळे फेनॉलला आपण काय म्हणतो, ॲसिड म्हणतो. ठीक आहे, जरा इथे पहा, जर आपण हा फेनॉल घेतला आणि याला जर आपण वॉटरमध्ये ॲड केलं तर काय होणार पहा, वॉटरमध्ये ऑक्सिजन ॲटम आहे, ऑक्सिजन ॲटमवरती लोन पेअर किती असतात, 2 लोन पेअर असतात. त्याच्यातली एक लोन पेअर काय करते, हा जो H+ आहे, हा H+ काय करतो, तो ॲब्स्ट्रॅक्ट करतो आणि त्यामुळे हे जे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत, हे 2 इलेक्ट्रॉन जातात या ऑक्सिजन ॲटमवरती. म्हणजे काय तो इथं निगेटिव्ह चार्ज, कारण या 2 इलेक्ट्रॉनमुळे. ठीक आहे, हां काय तयार झालं मग, हा फेनॉक्साईड आयन तयार झाला आणि इकडे काय तयार झालं, H3O पॉझिटिव्ह. या H2नं हा H पॉझिटिव्ह घेतल्यानंतर काय तयार झाला, H3O पॉझिटिव्ह. हे 2 इलेक्ट्रॉन ओवरती शिफ्ट झाले म्हणजे O निगेटिव्ह तयार झाला. and this is called phenoxide ion. This is called phenoxide ion. लक्षात आलं, 5 phenols are acidic. चला त्यानंतर आपण पाहूया ऍसिडिटी ऑफ फेनॉल. समजा तुम्हाला खाली 4 फेनॉल दिले ऑप्शन्समध्ये, तुम्हाला विचारतात विच ऑफ द फॉलोइंग इज स्ट्रॉंग ॲसिड, विच ऑफ द फॉलोइंग इज वीक ॲसिड, किंवा त्यांची ऑर्डर विचारली जाईल, इन्क्रीजिंग ऑर्डर, डिक्रीजिंग ऑर्डर, तेव्हा आपल्याला हा पण महत्त्वाचा आहे. ठीक आहे, ॲसिडिटी ऑफ फेनॉल. ज्या फेनॉलमध्ये -M इफेक्ट आहे तो फेनॉल स्ट्रॉंग असेल. ठीक आहे, म्हणजे स्ट्रॉंग ॲसिडिक असेल. त्यानंतर आहे -H, -I, रेफरन्स, +I, +H आणि +M. ठीक आहे, चला नेक्स्ट पॉईंट आहे फेनॉल्स आर मोर ॲसिडिक दॅन अल्कोहोल्स. जर तुम्हाला अल्कोहोल आणि फेनॉलमध्ये जर कंपॅरिझन करत असेल तर कोणता कंपाऊंड हा मोर ॲसिडिक आहे, तर फेनॉल्स आर मोर ॲसिडिक. रिझन काय, कारण फेनॉलचा जो कॉन्जुगेट बेस आहे तो अल्कोहोलच्या कॉन्जुगेट बेसपेक्षा मोर स्टेबल असतो आणि त्यामुळे फेनॉल्स हे अल्कोहोलपेक्षा मोर ॲसिडिक असतात. चला इथं आपण एक क्वेश्चन पाहूया. अरेंज द फॉलोइंग कंपाऊंड्स इन ऑर्डर ऑफ डिक्रीजिंग ॲसिडिटी. इथे आपल्याला 4 कंपाऊंड दिलेले आहेत, 1, 2, 3, 4. तर यांचे आपल्याला ॲसिडिटी ऑर्डर लिहायला सांगितले. जरा इथे पहा, फर्स्ट कंपाऊंडमध्ये पॅरा पोझिशनला कोणताही ग्रुप अटॅच नाहीये, मग आपण याला रेफरन्स कन्सिडर करूया. ठीक आहे, इथे पहा फेनॉलच्या पॅरा पोझिशनला CH3 ग्रुप अटॅच. पहा फेनॉलमध्ये हा जो OH आहे ना, OHच्या बरोबर अपोजिट म्हणजे पॅरा पोझिशन असते. या पॅरा पोझिशनला CH3 म्हणजे अल्काइल ग्रुप अटॅच आहे आणि या अल्काइल ग्रुपमध्ये बेंझालिक H आहे. बेंझालिक H म्हणजे काय, बेंझिनला जो कार्बन आहे ना त्या कार्बनला आपण म्हणतो बेंझालिक कार्बन आणि बेंझालिक कार्बनला जे H असतात त्यांना म्हणतो आपण बेंझालिक H. इथं बेंझालिक H किती आहेत पहा, 3 आहेत. जर समजा बेंझालिक H असतील तर तिथे आपल्याला काय पाहायला मिळतं, +H इफेक्ट पाहायला मिळतो, म्हणजे प्लस हायपर कॉन्जुगेशन. ठीक आहे, इथे पहा पॅरा पोझिशनला NO2 अटॅच आहे, NO2 अटॅच असेल तर आपल्याला काय पाहायला मिळतो, हा NO2 ऑर्थोला असो किंवा पॅराला असो -M पाहायला मिळणार.
जर हा मेटल असेल तर -I पाहायला मिळणार. ठीक आहे. मी इथं कोणतं सांगा -M. आता इथे पहा पॅरा पोझिशनला काय टाकायचे Cl म्हणजे हॅलोजन, कोणताही हॅलोजन असू दे -I इफेक्ट लावायचा तिथे. ठीक आहे. मग आता मला सांग कोणता कंपाऊंड हा मोर ॲसिडिक असेल तर -M वाला. -M वाला कोणता आहे 3 आहे. ठीक आहे. म्हणजे 3rd इज मोर ॲसिडिक दॅन नंतर काय फोर्थ येईल, फोर्थ नंतर 1L आणि 1 नंतर येईल 2. 3 4 1 2. ठीक आहे. 3 4 1 2. दिस इज ॲसिडिटी ऑर्डर, दिस इज डिक्रीजिंग ऑर्डर. डिक्रीजिंग ऑर्डर लिहिली ना आपण. येस. चला नेक्स्ट पण आहे फॉलोइंग रिएक्शन्स एक्सप्लेन द ॲसिडिक नेचर ऑफ फेनॉल्स. आता कोणकोणत्या रिएक्शन्स आहेत त्या रिएक्शन्स फेनॉलचं ॲसिडिक नेचर शो करतात. तर यामध्ये फर्स्ट रिएक्शन आहे रिएक्शन विथ NaOH. जरा पहा हा आपला काय आताच आपण पाहिलं ॲसिड आणि NaOH हा आपला काय आहे बेस आहे ना. NaOH हा आपला काय आहे बेस. म्हणजे काय करणार ॲसिड प्लस बेस म्हणजे सॉल्ट आणि वॉटर. इथे तयार झाले हे सॉल्ट. ठीक आहे. सॉल्ट आणि हे काय तयार झालं H2O. ॲक्च्युली इथं ना एक NaOH नसतो हे लक्षात ठेवा तुम्ही. इथं सॉरी इथं H आणि इथं OH. H2 रिमूव्ह करा आणि त्या ठिकाणी हा जो Na आहे तो Na अटॅच करा म्हणजे तुम्हाला काय मिळेल हा सॉल्ट O निगेटिव्ह आणि Na पॉझिटिव्ह सोडियम फिनॉक्साईड. त्यानंतर पहा नेक्स्ट रिएक्शन आहे फेनॉलची रिएक्शन. जर आपण सोडियम मेटल सोबत केली, तुम्ही कोणताही ॲसिड घ्या आणि त्याची रिएक्शन तुम्ही मेटल सोबत करा, तुम्हाला कोणता गॅस पाहायला मिळतो हायड्रोजन गॅस पाहायला मिळतो. ठीक आहे. आता इथे काय करा तुम्ही हे जे 2 H आहेत ना हे 2 H फेनॉलमधले हे 2 H काढा आणि त्या ठिकाणी हे 2 सोडियम लावा म्हणजे त्यामुळे तुम्हाला काय मिळेल सॉल्ट मिळेल. ठीक आहे. सोडियम फिनॉक्साईड. तर या 2 रिएक्शन काय इंडिकेट करतात फेनॉलचं ॲसिडिक नेचर. ठीक आहे. चला त्यानंतर आपण महत्त्वाचा पॉईंट पाहूया रिएक्शन्स ऑफ फेनॉल्स. तर फेनॉल्समध्ये आपल्याला कोणकोणत्या रिएक्शन्स पाहायला मिळतात. तर यामध्ये फर्स्ट आहे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स या एकतर ऑर्थो पॅरा पोझिशनला होतात किंवा मग मेटा पोझिशनला होतात. ठीक आहे. मग आता फेनॉलच्या केसमध्ये कोणत्या पोझिशनला होतील तर ते डिपेंड कशावरती आहे या बेंझिनला जो ग्रुप अटॅच आहे ना त्या ग्रुपवरती डिपेंड आहे की रिएक्शन ऑर्थोला होणार ऑर्थो पॅराला होणार की मेटाल होणार. चला आपण पाहूया आपल्याला माहिती आहे ऑक्सिजन ॲटमवरती काय असतात 2 लोन पेअर. इथं आपण 2 लोन पेअर काढलेले आहेत. आता ही जी लोन पेअर आहे ना ऑक्सिजन ॲटमवरची ती आहे कॉन्ज्युगेशनमध्ये विथ पाय इलेक्ट्रॉन्स ऑफ बेन्झीन. म्हणजे ही इलेक्ट्रॉनची पेअर इथे येऊ शकते आणि हे 2 इलेक्ट्रॉन्स या कार्बन ॲटमवरती येऊ शकतात. याला आपण कोणता इफेक्ट म्हणतो याला आपण म्हणतो +M इफेक्ट. आणि +M इफेक्टमुळं इलेक्ट्रॉन डेन्सिटी होणार इन्क्रीज होणार ना ऑर्थो पोझिशनला. पहा हे 2 इलेक्ट्रॉन आले ऑर्थोला म्हणजे इथं निगेटिव्ह चार्ज येणार, त्यानंतर इथं निगेटिव्ह चार्ज येणार आणि त्यानंतर इथं निगेटिव्ह चार्ज येणार. ठीक आहे. ज्या ज्या कंपाऊंडमध्ये तुम्हाला +M इफेक्ट पाहायला मिळतो त्या सर्व कंपाऊंडमध्ये इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन्स या नेहमी ऑर्थो आणि पॅराला होतात. रिझन काय कारण ऑर्थो आणि पॅराला इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त असते आणि इलेक्ट्रोफाईल नेहमी अटॅच कुठं होतो जिथे इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त आहे म्हणजे ऑर्थो आणि पॅराला अटॅच होतो. ठीक आहे. OH शोध +M इफेक्ट हेन्स फेनॉल्स शो इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स ॲट ऑर्थो अँड पॅरा पोझिशन. लक्षात आलं. कोणकोणते आहेत तर फेनॉलमध्ये आपल्याला 3 इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स पाहायचे आहेत. यामध्ये फर्स्ट आहे हॅलोजिनेशन फॉर एक्झाम्पल ब्रोमिनेशन. तर सर्वात महत्त्वाचं काय फेनॉलमध्ये ज्या आपण इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स पाहतो त्याच्यासाठी काही कंडिशन्स आहेत. जसे की या रिएक्शनसाठी कंडिशन आहे सॉल्व्हंट. तुम्ही सॉल्व्हंट कोणतं यूज करताय. ठीक आहे. तुम्ही सॉल्व्हंट कोणतं यूज करताय पोलर सॉल्व्हंट यूज करताय की नॉन पोलर सॉल्व्हंट यूज करताय. म्हणजे या रिएक्शनचे प्रोडक्ट डिपेंड कशावरती आहेत तर सॉल्व्हंटवरती. म्हणून आपण इथे एक महत्त्वाचं पॉईंट लिहिलं आहे नोट प्रोडक्ट्स डिपेंड्स ऑन सॉल्व्हंट. प्रोडक्ट डिपेंड्स ऑन सॉल्व्हंट. ठीक आहे. हे खूप महत्त्वाचं आहे. चला फर्स्ट आपण बघणार आहेत नॉन पोलर सॉल्व्हंटमध्ये रिएक्शन केले तर काय होईल आणि सेकंड पोलर सॉल्व्हंटमध्ये रिएक्शन केले तर काय होईल. नॉन पोलर सॉल्व्हंटचं एक्झाम्पल आहे CH2 कार्बन डायसल्फाईड आणि पोलर सॉल्व्हंटचं एक्झाम्पल आहे H2O वॉटर. चला फर्स्ट आपण करूया नॉन पोलर सॉल्व्हंटमध्ये रिएक्शन. इथे जर आपण फेनॉलची रिएक्शन ब्रोमिन सोबत केली इन नॉन पोलर सॉल्व्हंट तर काय होणार पहा ब्रोमिन आहे Br2 रिएक्शन कुठं होणार आहेत हे आताच आपण पाहिलं ऑर्थो आणि पॅराला होणार आहेत. तर काय करत पहा ऑर्थोचा एक H घ्या आणि यातला एक ब्रोमिन घ्या HBr रिमूव्ह करा. जो सेकंड Br आहे ना तो ऑर्थोला अटॅच करा म्हणजे तुम्हाला काय मिळेल फर्स्ट ऑर्थो ब्रोमो फेनॉल. सेकंड तुम्हाला काय करायचं आहे पॅराचा H घ्यायचा आहे आणि इथला Br HBr रिमूव्ह करा. जो सेकंड Br आहे तो पॅराला अटॅच करा म्हणजे तुम्हाला काय मिळेल P ब्रोमो फेनॉल.
ठीक आहे. म्हणजे तुम्ही नॉन पोलर सॉल्व्हेंट यूज केलं तर तुम्हाला दोन प्रोडक्ट मिळणार. एक मिळणार ऑर्थोब्रोमोफेनॉल आणि सेकंड मिळणार पॅराब्रोमोफेनॉल. मग यामध्ये मेजर कोणता आहे तर यामध्ये मेजर आहे पॅराब्रोमोफेनॉल. जो पॅरा प्रोडक्ट आहे तो आहे मेजर, कारण इथं स्टेरिक रिपल्शन कसं असतं, लेस असतं, लेस स्टेरिक रिपल्शन, आणि म्हणून हा कसा आहे मेजर आहे. ठीक आहे. चला आता आपण करूया पोलार सॉल्व्हंटमध्ये रिएक्शन. जर आपण फेनॉलची रिएक्शन ब्रोमीन सोबत केली इन पोलार सॉल्व्हंट H2O तर तुम्हाला काय करायचं आहे, तीनही पोझिशनला रिएक्शन करायचे आहे. तीनही म्हणजे कोणत्या, दोन ऑर्थो पोझिशन आणि एक पॅरा पोझिशन. दोन ऑर्थोचे एच घ्या आणि एक पॅराचा एच घ्या, 3 एच आणि इथले 3 ब्रोमीन घ्या. काय रिमूव्ह होणार, 5 HBr रिमूव्ह होणार. इथं 3 Br राहणार. हे 3 Br काय करा तुम्ही दोन ऑर्थोला आणि एक पॅराला अटॅच करा, म्हणजे तुम्हाला हा कंपाऊंड मिळेल 2,4,6 ट्रायब्रोमोफेनॉल. लक्षात आलं. नॉन पोलर सॉल्व्हेंट असेल तर ऑर्थोब्रोमोफेनॉल आणि पॅराब्रोमोफेनॉल, आणि जर पोलर सॉल्व्हेंट असेल तर मात्र काय मिळणार 2,4,6 ट्रायब्रोमोफेनॉल. सेकंड आहे नायट्रेशन ऑफ फेनॉल. आता या रिएक्शनचे प्रोडक्ट डिपेंड कशावरती असतात तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ नायट्रिक ॲसिड. प्रोडक्ट्स डिपेंड्स ऑन कॉन्सन्ट्रेशन ऑफ नायट्रिक ॲसिड HNO3च्या कॉन्सन्ट्रेशनवरती. ठीक आहे. म्हणजे आपण HNO3 डायल्यूट यूज करतोय की कॉन्सन्ट्रेटेड यूज करतोय त्याच्यावरती डिपेंड असणार. ठीक आहे. चला फर्स्ट आपण बघूया डायल्यूट HNO3 सोबत रिएक्शन. जर आपण फेनॉलची रिएक्शन डायल्यूट HNO3 सोबत गेले, पहा इथे HNO3 कोणता आहे, डायल्यूट आहे. हा HNO3 आपण असा लिहू शकतो, पहा OHNO2 असा लिहू शकतो आपण. ठीक आहे. पहा एकदा रिएक्शन करायचे ऑर्थोला, ऑर्थोचा H घ्या आणि हा OH घ्या, H2 रिमूव्ह करा. इथं जो NO2 शिल्लक राहिलाय तो NO2 काय करा ऑर्थोला अटॅच करा, म्हणजे तुम्हाला काय मिळेल ऑर्थो नायट्रोफेनॉल मिळेल. ठीक आहे. सेकंड टाइम करताना काय करतं, पॅराचा हायड्रोजन घ्यायचा आहे आणि हा OH, H2 रिमूव्ह करा. इथं जो सेकंड NO2 आहे हा सेकंड NO2 काय करा पॅराला अटॅच करा, म्हणजे तुम्हाला काय मिळेल पी नायट्रोफेनॉल मिळेल. म्हणजे डायल्यूट यूज केलं तर ऑर्थो नायट्रोफेनॉल आणि पॅरा नायट्रोफेनॉल मिळणार. ठीक आहे. आता सर्वात इंटरेस्टिंग इथं काय आहे तर मेजर प्रोडक्ट. जर तुम्हाला मेजर विचारला तर कोणता प्रोडक्ट मेजर येईल, आपण दरवेळेस काय सांगतो पॅरा मेजर, पण इथं तसं नाहीये. इथं तसं नाहीये बाळांनो. इथं काय आहे तर ऑर्थो नायट्रोफेनॉल हा मेजर आहे, आणि इथंच आपण जास्त कन्फ्युज होतो. पहा याच केसमध्ये फक्त ऑर्थो मेजर आहे, पहा बाकीच्या सर्व केसेसमध्ये पॅरा तुम्ही मेजरला येतात. ठीक आहे. हा आहे तुमचा मेजर प्रोडक्ट. का मेजर आहे, कारण इथे आहे इंट्रा मॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. जरा पहा हा H आणि हा NO2 काय तयार झाली इथं इंट्रा मॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग, आणि त्यामुळे हा इथं मेजर आहे. पी नायट्रोफेनॉल हा तुमचा मायनर आहे. लक्षात ठेवा हा कसा आहे मायनर. याच्यामध्ये काय आहे इंटर मॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग आहे. ठीक आहे. चला आता आपण बघूया कॉन्सन्ट्रेटेड HNO3. जर तुम्ही फेनॉलची रिएक्शन कॉन्सन्ट्रेटेड HNO3 सोबत जर केली तर तुम्हाला इथं HNO3 किती यूज करायचे, 3 यूज करायचे. त्यामुळे ते आपण असं लिहू शकतो 3OH NO2. तिन्ही पोझिशनचे H काढा, 2 ऑर्थो आणि एक पॅरा, आणि इथले 3 OH घ्या. 3 H2 काय होतील रिमूव्ह होतील ना, प्लस 3 H2O. ठीक आहे. मग इथं काय राहिले 3 NO2. 3 NO2 काय करा तुम्ही 3 पोझिशनला अटॅच करा, 2 ऑर्थोला अटॅच करा आणि एक पॅराला अटॅच करा. याचं आपल्याला नाव काय सांगता येईल 2,4,6 ट्रायनायट्रोफेनॉल. आणि याचं एक कॉमन नेम आहे पिक्रिक ॲसिड. तुम्हाला याच्यावरती क्वेश्चन असतो द IUPAC नेम ऑफ पिक्रिक ॲसिड इज, तर पिक्रिक ॲसिडचा IUPAC नेम काय 2,4,6 ट्रायनायट्रोफेनॉल. ठीक आहे. चला नेक्स्ट आहे थर्ड सल्फोनेशन ऑफ फेनॉल. ठीक आहे. सल्फोनेशन ऑफ फेनॉल. आता या रिएक्शनचे जे प्रोडक्ट आहेत ते डिपेंड कशावरती असतात तर टेम्परेचरवरती. प्रोडक्ट्स डिपेंड्स ऑन टेम्परेचर. सर्वात महत्त्वाचं काय तर टेम्परेचर. ठीक आहे. चला इथे आपण पहा फेनॉलची रिएक्शन केले H2SO4 सोबत. हा काय आहे पहा H2SO4, पण आपण लिहिताना तो कसा लिहिला आहे पहा OHSO3H असा लिहिला आहे. आणि सर्वात महत्त्वाचं टेम्परेचर. इथे टेम्परेचर पहा किती आहे 293 केल्विन आहे. कधी कधी तुम्हाला इथं 298 पण दिसू शकतं. हे जे टेम्परेचर आहे ते लो टेम्परेचर आहे, आणि लो टेम्परेचर असेल तर तुम्ही काय करता रिएक्शन ऑर्थोला करायचे. हा ऑर्थोचा H घ्या आणि हा OH घ्या, H2 रिमूव्ह करा, शिल्लक करायला SO3H. तो SO3H ग्रुप काय करा ऑर्थोला लावा, म्हणजे इथं कॉमन नेम काय पहा ऑर्थोफेनॉल सल्फोनिक ॲसिड. लो टेम्परेचर असेल तर तुम्हाला काय मिळणार ऑर्थो. ठीक आहे. दिस इज ऑर्थो प्रोडक्ट. चला जर तुम्ही हाय टेम्परेचर यूज केलं 373 केल्विन जर यूज केलं तर काय होणार
पॅराला रिएक्शन करायचे. पॅराचा एच आणि हा ओ एच, H2 रिमूव्ह करा. हा जो SO3H शिल्लक राहिलाय तो SO3H काय करा, पॅराला अटॅच करा. म्हणजे तुम्हाला काय मिळेल, पी फेनॉल सल्फोनिक ऍसिड. हाय टेम्परेचर असेल तर तुम्हाला काय मिळणार, पॅरा प्रोडक्ट. लो टेम्परेचर असेल तर तुम्हाला काय मिळणार, ऑर्थो प्रोडक्ट. ऑर्थोला SO3H अटॅच करा लो टेम्परेचर असेल तर, पॅराला SO3H अटॅच करा जर हाय टेम्परेचर असेल तर. चला नेक्स्ट रिएक्शन आहे, इम्पॉर्टंट रिएक्शन आहे, रिमर टिमन रिएक्शन. याच्यावरती क्वेश्चन हमखास असतोच पहा. चला रिमर टिमन रिएक्शन काय आहे ते आपण पाहूया. तर इथे काय केलं जातं पहा, फेनॉलची रिएक्शन केली जाते क्लोरोफॉर्म सोबत, म्हणजे CHCl3 CHCl3 सोबत आणि ॲक्वियस NaOH. इथं तुम्ही KOH पण यूज करू शकताय. जरा काय होईल पहा, हा फेनॉल काय रे आपला ॲसिडिक कंपाऊंड आहे आणि हा NaOH आपला बेस आहे. म्हणजे इथं काय होईल, ॲसिड बेस रिएक्शन होईल एक. ठीक आहे, म्हणजे हा H आणि इथला OH, H2 रिमूव्ह करा. इथे शिल्लक राहिलं Na, हा Na काय करा, ओला अटॅच करा. म्हणजे काय करेल पहा, O निगेटिव्ह Na पॉझिटिव्ह. ठीक आहे, चला आता इथे काय पहा, क्लोरोफॉर्म आहे CHCl3. आपल्याला माहिती आहे ऑर्थो पोझिशनला हायड्रोजन आहे ते. येस, ऑर्थो पोझिशनला हायड्रोजन आहे. म्हणजे मी एकदम तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगतोय की प्रोडक्ट कसा तयार करायचा. खूप इझी आहे पहा. ऑर्थोचा H आणि इथं 3 Cl त्यातला एक Cl, असा हा HCl रिमूव्ह करा. शिल्लक करायला पाहिजे CHCl2. हा CHCl2 काय करा, डायरेक्ट आणा आणि ऑर्थो पोझिशनला अटॅच करा. बस हा मिळाला तुम्हाला एक इंटरमिडिएट कंपाऊंड. आता याची रिएक्शन कशासोबत केली पहा, NaOH. हे जे NaOH आहे ते आहे ॲक्वियस NaOH. पण ऍक्च्युली तर NaOH ना एक नाही यूज करत, किती यूज करतात, 2 यूज करतात, NaOH. ठीक आहे, आता मला सांगा, हे 2 Cl आणि हे 2 Na काय रिमूव्ह होणार आहे, 2 NaCl रिमूव्ह होणार. मग या 2 Clच्या ठिकाणी अटॅच करणार OH आणि दिस इज कॉल्ड सबस्टिट्यूशन रिएक्शन. येस, म्हणजे या CH ला हे 2 OH ग्रुप अटॅच होतील. म्हणजे तुम्हाला प्रोडक्ट हा दिसेल पहा, दिस इज बेन्झिन रिंग. इथं काय अटॅच आहे पहा, ONa, O निगेटिव्ह Na पॉझिटिव्ह. आणि ऑर्थोला काय अटॅच होईल पहा, CH. इथले 2 Cl जातील आणि त्या ठिकाणी काय येतील, 2 OH येतील. ठीक आहे, परंतु हा जो प्रोडक्ट आहे तो प्रोडक्ट कसा आहे, अनस्टेबल आहे. वाय दिस इज अनस्टेबल, कारण एकाच कार्बनला 2 OH आहेत आणि जेव्हा एकाच कार्बनला 2 OH असतात तेव्हा तो अनस्टेबल असतो. अनस्टेबल असेल तर पटकन अशा केसमधून काय करायचं, H2 रिमूव्ह करता पहा. हा H आणि हा OH, H2 रिमूव्ह केला, शिल्लक करायला तर ऑर्थोला पहा CH आणि एक O. म्हणजेच पहा इथे पाहता, लक्षात आलं, ONa ॲज इट इज, फक्त ऑर्थोला अटॅच काय झाला, CHO. आणि फायनली काय केलं जातं, H3O पॉझिटिव्ह. म्हणजे ॲसिडिफिकेशन केलं जातं, हायड्रोलिसिस केलं जातं. ठीक आहे, म्हणजे काय सांगा, जर तुम्हाला एकदम सिंपल सांगतो मी, तर जर तुम्ही इथं HCl लिहिलं, H पॉझिटिव्ह Cl निगेटिव्ह, तर हा Na आणि हा Cl, NaCl रिमूव्ह होणार. या O निगेटिव्हला हा H पॉझिटिव्ह अटॅच होणार आणि OH तयार होणार. आणि द नेम ऑफ दिस कंपाऊंड इज सॅलिसिल्डिहाइड. ठीक आहे, आपण कॉमन नेम मध्ये पण पाहिलं होतं. याचं IUPAC नेम काय सांगा बरं, दिस इज फर्स्ट कार्बन, दिस इज सेकंड कार्बन. सेकंड कार्बनला OH आहे, 2 हायड्रॉक्सी बेन्झाइड. हे झाले तर IUPAC नेम, 2 हायड्रॉक्सी बेन्झाइड. नेक्स्ट थर्ड आहे कोब रिएक्शन. तर कोब रिएक्शन मध्ये काय केलं जातं पहा, फेनॉलची फर्स्ट रिएक्शन केली जाते NaOH. म्हणजे परत तीच रिएक्शन आली, ऍसिड बेस रिएक्शन. ठीक आहे, हा H आणि हा OH, H2 रिमूव्ह करा. हा Na काय करा, या O ला अटॅच करा. म्हणजे काय तयार होतं, सोडियम फेनॉक्साईड तयार होईल. ठीक आहे, O निगेटिव्ह Na पॉझिटिव्ह. नंतर काय होणार आहे पहा, O निगेटिव्ह Na पॉझिटिव्ह. जरा इथं काय दिले पहा, सेकंड मध्ये काय दिले पहा, सेकंड मध्ये H पॉझिटिव्ह दिलाय. हा H पॉझिटिव्ह ना आणि या O निगेटिव्हला अटॅच करा. काय तयार झालं पाहिजे, OH. आता काय होईल पहा, म्हणजे तुम्हाला एकदम डायरेक्ट प्रोडक्ट कसा लिहायचा ना ते मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, ऍक्च्युली ही तुम्हाला मी डायरेक्ट स्टेप सेकंड सांगितली. इथं फर्स्ट कोणती स्टेप होते, सेकंड. पण आपल्याला काय करायचं आहे, आता इथं काही थिअरी आपल्याला लिहायची नाही, आपल्याला फक्त ऑब्जेक्टिव्ह सॉल्व्ह करायचे. ठीक आहे, म्हणजे MCQ सॉल्व्ह करायचा आहे. त्यासाठी मग तुम्हाला डायरेक्ट सांगतोय. आता जर इथे पहा, ऑर्थोला काय रे, H आहे ना, हा H. आता काय करा पहा, हा C, किती ऑक्सिजन आहे, 2. COO आणि ऑर्थोचा H बघा, COOH. सिंपल आहे. ठीक आहे, याचं नाव आहे सॅलिसिलिक ऍसिड. हे कॉमन नेम झालं सॅलिसिलिक ऍसिड. याचा IUPAC नेम काय, 2 हायड्रॉक्सी बेन्झोइक ऍसिड. दिस इज फर्स्ट कार्बन अकॉर्डिंग टू IUPAC नॉमेनक्लेचर 1 2. 2 ला OH, त्यामुळे 2 हायड्रॉक्सी बेन्झोइक ऍसिड. नेक्स्ट आहे ऑक्सिडेशन ऑफ फेनॉल्स. आता आपल्याला काय करायचं आहे, फेनॉलचं ऑक्सिडेशन करायचं आहे. तर ऑक्सिडेशन म्हणजे काय असतं, ॲडिशन ऑफ ऑक्सिजन किंवा रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. चला पहा, हा आपला कंपाऊंड आहे फेनॉल.
फेनॉल ऑन ऑक्सिडेशन विथ ॲसिडिक सोडियम डायक्रोमेट. ठीक आहे, इथं आहे Na2Cr2O7 आणि H2SO4. याला काय म्हणलं जातं, ॲसिडिफाईड सोडियम डायक्रोमेट. तर हा आहे तुमचा ऑक्सिडायझिंग एजंट. ठीक आहे, ऑक्सिडेशन करण्यासाठी काय लागणार, ऑक्सिडायझिंग एजंट. फेनॉल्स ऑन ऑक्सिडेशन विथ ॲसिडिफाईड सोडियम डायक्रोमेट टू गिव्ह बेन्झोक्विनोन. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ बेन्झोक्विनोन. एकदम सिंपल आहे. काय करायचं पहा, सायक्लोहेक्झेन रिंग काढायचे. तुम्ही कोणत्याही एका कार्बन ॲटमला काय अटॅच करा, सी डबल बॉन्ड हो. याच्या जस्ट ऑपोजिट परत सी डबल बॉन्ड हो. नंतर काय करतं, अल्टरनेट सिंगल अँड डबल बॉन्ड येतील अशा ठिकाणी काय करायचं, तुम्ही डबल बॉन्ड द्यायच्यात. म्हणजे आपल्याला इथे एक द्यावं लागेल, इथे एक द्यावं लागेल. दिस इज कॉल्ड बेन्झोक्विनोन. तुम्हाला प्रोडक्ट विचारू शकता. ठीक आहे, दिस इज कॉल्ड कॉन्जुगेटेड डायकिटोन असंही म्हणतात त्याला. ठीक आहे. 5 नंबर आहे रिडक्शन ऑफ फेनॉल्स. चला आपल्याला काय करायचं आहे, फेनॉलचं रिडक्शन करायचं आहे. मला सांगा रिडक्शन म्हणजे काय असतं, तर ॲडिशन ऑफ हायड्रोजन किंवा रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन. इथं आपल्याला रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन ही डेफिनेशन यूज करायची आहे. जरा पहा, हा आहे आपला फेनॉल. ठीक आहे, या फेनॉलला आपण काय करतोय, हीट करतोय झिंक मेटल सोबत. ठीक आहे, हा Zn आणि हा O. पहा बरं काय तर, हा Zn आणि हा O, ZnO तयार झाला, झिंक ऑक्साईड तयार झाला. मग हा जो H आहे तो H काय करा, या बेन्झिनला अटॅच करा ॲज इट इज. ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला हा कंपाऊंड मिळेल. तो H तुम्ही दाखवला तरी चालेल, नाही दाखवला तरी चालेल. हा जो कंपाऊंड मिळाला आहे या कंपाऊंडला आपण काय म्हणतो, बेन्झिन. ठीक आहे. चला नेक्स्ट आहे 6 नंबर, कॅटालायटिक हायड्रोजिनेशन ऑफ फेनॉल्स. तर फर्स्ट आपल्याला हे माहित पाहिजे, व्हॉट इज मीन बाय हायड्रोजिनेशन. अंडरलाईन कोणत्या वर्ड खाली केले आपण, हायड्रोजन. म्हणजे ॲडिशन ऑफ हायड्रोजन इज कॉल्ड हायड्रोजिनेशन. आणि इथे आपण कॅटालिस्ट यूज करून याचं हायड्रोजिनेशन करतोय, त्यामुळे आपण याला म्हणतो कॅटालायटिक हायड्रोजिनेशन. चला पहा, इथे आहे हा आपला फेनॉल आणि या फेनॉलमध्ये आपण काय करूया, हायड्रोजनची ॲडिशन करूया. तिथे H2 लागतील आपल्याला 3 H2, कारण बेन्झिनमध्ये पहा, फेनॉलमध्ये जी बेन्झिन आहे ना तिथे 3 डबल बॉन्ड आहेत. एका डबल बॉन्डसाठी 1 H2. एक H2 जर आपण घेतला म्हणजे 2 हायड्रोजन जर आपण घेतले तर एक हायड्रोजन कुठे अटॅच होईल, इथं एक हायड्रोजन अटॅच होईल, इथे सेम त्या टाईप, इथे एक H अटॅच होईल, इथे एक अटॅच होईल, इथे एक H अटॅच होईल, इथे एक H अटॅच होईल. आणि हे सर्व डबल बॉन्ड जे आहेत ते रिमूव्ह होतील. म्हणजे आपल्याला कंपाऊंड हा मिळेल, कोणता, सायक्लोहेक्झानॉल. म्हणजेच फेनॉल ऑन कॅटालायटिक हायड्रोजिनेशन गिव्ह सायक्लोहेक्झानॉल. इथे आपण फेनॉल हा टॉपिक वन शॉटमध्ये कंप्लीट केलाय. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईकही करा, शेअरही करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.